पोलिसांचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय, पोलीस प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडकं वरी पाय. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतिकृतीची एका व्यक्तीनं तोडफोड केली होती. यानंतर 11 डिसेंबरला आंबेडकरी संघटनेच्या वतीनं परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. याच घटनेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीदरम्यान 15 डिसेंबरला मृत्यू झाला. झालेला घटनाक्रम लक्षात घेता संविधानप्रेमी आंबेडकरी जनतेच्या मनात रोष आहे. त्या अनुषंगाने आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण मैदानात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यामध्ये पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी, दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करावे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास सरकारने तातडीनं 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं, जखमी भीमसैनिकांना प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावे, न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावे, लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावं, यासह अन्य मागण्या आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि सूर्यवंशी यांना आज श्रद्धांजली देऊन आंदोलन सुरुवात केली आहे. जे काल आयोगाचे उपाध्यक्ष आले होते त्यांनी 3 पोलीस निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले. पण आमची मागणी ही आहे की 10 तारखेला ज्यावेळेस घटनेची विटंबना झाली त्यानंतर पोलीसवाल्यांनी जे विटंबना करणारा जे आरोपी होता तो आमच्या मुलांनीच पकडून पोलिसाच्या स्वाधीन केला होता आणि पोलिसांनी लगेच एका मिनिटात त्यांना सांगितलं की हा माथेफिरू आहे. तो माथेफिरू नसून चांगला आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर 11 तारखेला परभणीमध्ये परभणी बंदचं आयोजन आणि आंदोलन सर्वपक्षीय सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीनं सुरू केलं होतं. दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन सुरू होतं. त्यानंतर आंदोलनामध्ये जे लोक होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्ज झाल्यानंतर रात्रीला कॉम्बिंग ऑपरेशन केलं. गल्लोगल्लीमध्ये नगरामध्ये जाऊन महिलाला उचलून मारहाण केली आणि त्यांच्यानंतर जे आरोपी पकडले होते जे की त्या तोडफोडीमध्ये नव्हते, आंदोलनात होते, ते आंदोलनातले आरोपी म्हणून जे पोलीस स्टेशनला आलेले त्यांनी 2 दिवस PCR काढला पोलीस कस्टडी. पोलीस कस्टडीमध्ये आमचा सूर्यवंशी जो भीमसैनिक आहे तो वारला. तर आमची मागणी आहे की जे पोलीसवाले दोषी आहेत त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी, लोकनेते विजय वाकोडे यांच्या घरांना आर्थिक शासनाकडून मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या नातेवाईकाला कुटुंबातून एकेकाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. आपण पाहिलं असताना 15 डिसेंबर रोजी ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा शपथविधी होता आणि त्या शपथविधीच्या संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की परभणीची जी घटना झाली आहे, ज्यांनी मोडतोड केली त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत, कारवाई करणार आहोत. तर तुमच्या माध्यमातून त्याला मला विचारायचं की पोलिसावरती कधी कारवाई करणार आहेत? कारण आपल्या माध्यमातून आपण दाखवलं होतं की पोलीसवाल्यांनी ऑटो वगैरे फोडले होते आणि त्या पोलिसावर मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आहेत? ते गप्प का आहेत? त्यांचा आवाज उघडण्यासाठी हे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. हे आंदोलन किती दिवस? जोपर्यंत पोलिसावर 302चा गुन्हा दाखल होणार नाही आणि जे आंदोलक होते आमचे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत आणि जे मय झाले आहेत आमचे विजय वाकोडेचे आणि दुसरं आपले सूर्यवंशी यांना निधी शासनाकडून मिळाला पाहिजे. त्यांना त्यांच्या घरामध्ये नोकरी मिळाली, शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. ह्या मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन तीव्र राहणार आहे.